नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. आई म्हणाली की आमच्या गावी आम्ही धिरडे खायचो. आता धिरडे काय असतात हे मलाही नव्हतं. तिने सांगितल्याप्रमाणे मी रेसिपी तयार करायला घेतली. ज्वारीचं पीठ 1 कप, राईस फ्लावर 1 कप आणि दही अर्धा कप, हे दोन्ही मिक्स केले. हे छान मिक्सरला लावले, त्याची फाईन पेस्ट तयार केली. छानपैकी पेस्ट झाली. नंतर एका तव्यावर तेल टाकलं, जिरा मोहरी, कांदा टाकला, कॅप्सिकम होती घरी, कॅप्सिकमही टाकली, थोडीशी फ्राय होऊ दिली. छान ते शिजलं पाहिजे 2-3 मिनटासाठी. हे 2-3 मिनटासाठी शिजवण्यासाठी आम्ही याच्यावर झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर अजून काढलं. नंतर ही ग्रीन चिली टाकली. हे ऑलमोस्ट झालं होतं, ते काढलं, ते थंड होऊ दिलं. हे थंड झाल्यानंतर आम्ही जे पीठ केलं होतं तर त्याच्यामधून मी थोडंसं पीठ बाजूला काढलं, कारण की खूप जास्त होतं ते. त्याच्यामध्ये सॉल्ट टाकला आणि हे व्हेजिटेबल ॲड केले. हे व्हेजिटेबल ॲड केल्यानंतर डोसाचा जो तवा असतो त्याच्यावर थोडंसं तेल फिरवलं. थोडं तेल मारलं की चांगलं असतं. आणि जे गॅसवर ठेवतो तो एकदम हाय हीटवर ठेवायचा हे जेव्हा करतो तेव्हा. एकदम डोशासारखं होतं. जर आपल्या घरी डोश्याचं पीठ नसेल आणि मुलांना जर डोसा खायची इच्छा असेल तर हे खूप पौष्टिक आणि खूप उत्तम उपाय आहे. आणि हे 1-2 मिनटामध्ये होऊन जातं. एक छान याला क्रिस्पी टेक्स्चर येतो, कारण की आपण याच्यामध्ये राईस फ्लावर टाकला आहे. आणि हे तुम्ही तुमच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हे मला खूप आवडलं ॲक्च्युली. मी पण फर्स्ट टाईम खाल्लं होतं.